तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागात शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तर तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा भाऊ. सुनील विठ्ठलराव शिंदे, राहणार महातळा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर आम्हाला सांगा, असं दुग्ध व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता? आम्ही कमीत कमी झाले माझ्या वडिलांपासून हे व्यवसाय चालू आहे आणि मी आज 30 वर्ष बघत आहोत की माझ्या घरी हा दूध व्यवसाय चालू आहे. बरं बरं. तर मग आता आपल्याकडे किती 2 म्हशी आहेत का? हो, आपल्याकडे 2 म्हशी आहेत. आम्ही सतत जे असे छोटे वासर आहेत त्यांना मोठं करतो आणि अशा स्वरूपात झाली की त्यांना एक विकून टाकायच्या, 2च ठेवायच्या. पण असं आम्ही व्यवसाय चालू करतो, दूध विकतो आणि अशा बारीकाच्या मोठ्या करून विकत असतो. बरं बरं. तर त्याच्यात जास्त नफा आहे का? हो, त्याच्यात जरा जास्त नफा आहे, कारण पैसेही लागत नाहीत आपल्याला आणि चांगल्या आपल्या क्वालिटीच्या आपल्या घरंदाज म्हशी राहतात आपल्यापेक्षा. मग आता तुम्हाला जमीन किती आहे शेती? मला आहे 5.5 एकर जमीन आहे. बरं बरं. आणि ही म्हैस जी आहे ही घरची आहे का विकत आणलेली? ही आता आम्ही ती पलीकडली आहे ती घरची आणलेली आहे, म्हणजे घरचीच वगारीची. ती पलीकडली? बरोबर, त्या आमच्या स्वतःच्या म्हशीच आहे. ही घरची आहे ना? हा, ही घरची आहे. आणि ही आम्ही एक 2-3 वर्ष झाली ही घेऊन ठेवलेली आहे. म्हणजे बरं, विकत आणली? हा, विकत आणलेली आहे. बरं, ही कितीला आणली होती? ही आणली होती आम्ही 74,000 आणली होती. 74 ला? बरं, मग आता दूध देते काही? हो, ही दूध देते. एका टायमाला 5 लिटर दूध देते. एका टायमाला? हो. बरं बरं. आणि आता गाभण वगैरे आहे का? हो, गाभण आहे, 5 महिन्याची गाभण आहे. बरं बरं. आणि ती तुमची ही घरची म्हैस ती देते 3-3 लिटर दूध देते ती आता चालू? हो, चालू. बरं बरं. तर मग आता याला चारा व्यवस्थापन कसं करता सकाळपासून? चारा व्यवस्थापन आधी सध्या सकाळी सुका चारा देतो किंवा पुन्हा कुटार वगैरे असं हे चालतो सध्या. बरं बरं. सकाळी कुटार. आणि हिरवा चाऱ्यामध्ये आपल्याकडे काय गवत लावलं काय? नाही, गजरा गवत आहे थोडंफार आणि मका आहे आपल्याकडे. मका आणि हिरवा आहे, माळदांडी वगैरे असा काय हिरवा आहे. बरं बरं. तर शेतकरी मित्रांनो, तिकडे ते गजरा गवत तुम्हाला दिसत आहे इरीच्या कोणत्यामध्ये, आणि तिकडे ती मक्का लावलेली आहे. तर थोडंफार हिरवा, आणि इकडे यांचा वडा पण आहे, त्याच्यामुळे इकडे पण म्हैस हे चालू शकतात. आणि मला सांगा, आता किती लिटर दूध आता डेअरीला देता का कुठं वरवा? डेअरीला आहे का? बरं बरं. मग किती लिटर आता डेअरीला जाते आपलं? संध्याकाळी जाते 3 लिटर आणि सकाळी जाते 6 लिटर. बरं. मग आता आपल्याला हप्ता काय येते दुधाचा? हप्ता आम्हाला येते 7,500 रुपये, 7,000 रुपये येते समजा. बरं बरं. मग आता फॅट काय लागते आपल्या म्हशीला? फॅट लागते सकाळी जरा थोडा कमी लागते, कारण हे पार्टी असल्यामुळे थोडा कमी लागते. आणि हिचं जर बिल्डिंग केलं, दूध केलं तर समजा 70 रुपयाच्या वरी पडते. बरोबर. 70-75 रुपये लिटर दूध जाते आपलं सकाळचं, आणि संध्याकाळचं जे 62-63 रुपये लिटर दूध जाते. बरं. आणि यायला काय ढेप वगैरे? हो, ढेप आहे ना, 1-1 किलो देतो ढेप सकाळ संध्या दोन्ही टाइम? हो, 1-1. बरं बरं. बरं, मग आम्हाला सांगा, आता तुमचा दुग्ध व्यवसायातला अनुभव, पण दुग्ध व्यवसाय शेतीला जोड व्यवसाय परवडतो का? हो, परवडते. साधारण आपलं जे ह्या गोष्टी समजा आपल्या संसाराला जे लागतात त्या गोष्टी पुरी होतात दुधा व्यवसायाने. हो ना. आणि आता आपल्या शेतीचं काम करत तुमच्या 2 म्हशीला तुम्ही किती वेळ देता की बा? म्हणजे आता सकाळी 2-1 घंटे द्यावे लागतात आणि संध्याकाळी 2-3 घंटे समजा. हा, दुपारा इथे बांधून राहतात. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे आपली शेती सांभाळत या 2 म्हशीचं संगोपन करतात, आणि त्यामधून एक साइड बिझनेस यांनी सांगलेलाच आहे की बा घरगुती जेवढा खर्च आहे तेवढा वरती धकतो, आणि शेतीचं जे उत्पन्न आहे ते आपल्याला एकठोक आपल्या हातामध्ये राहू शकते. आणि म्हशी, आता हे दुग्ध म्हैस म्हणजे आता 2 म्हशी, तर याच्यात काय अडचणी आल्या का आपल्याला, म्हणजे गाभण जाताना काय कशावर अडचणी काय असं काय? नाही, सध्या तरी काही नाही. याचं चाऱ्याचं व्यवस्थापन जर योग्य जर चारा व्यवस्थापन केलं किंवा पाणी वेळोवेळी जर पाजलं किंवा धुणं केलं तर हे म्हशी निरोगी राहतात आणि गाभण जाण्यातही काही तकलीफ जात नाही, कारण योग्य व्यवस्थित त्यांचं ब्लिडिंग होते, सगळ्या गोष्टी होऊ शकते, त्याच्यामुळे ते काही त्रास जाणवला नाही आम्हाला. बरं बरं. आणि आपल्या सुक्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे सोयाबीनचं कुटारच आहे का? हो, सोयाबीनचं कुटार आहे. सध्या आता हरभऱ्याचं कुटार संपलं, त्यामुळे आता सोयाबीनचं कुटार चालू होते. पुन्हा आता हरभऱ्याचं कुटार किंवा कडबा म्हणा किंवा अशा वस्तू भेटतात खायला. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी आपल्याला 2 म्हशीचं संगोपन सांगलेलं आहे.
तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान जय किसान.